काम चालले आणि काय चाललंय? संसार कसा चाललाय? रमला असशील ना संसारात? कसला रमतोय? घरच्यांनी लग्न लावून दिले म्हणून चाललंय सगळं. तुला तर चांगलंच माहिती आहे की. ती पोरगी कोण आहे रे? कोण पोरगी? ती मगाशी त्या पोराबरोबर आली होती ना, तिला बिझनेस करायचा होता. हा, त्या आर्या मॅडम. अगं तुझी ओळख करून दिली की. तुपाचा काहीतरी बिझनेस करायचा त्यांना. होय, पण आता त्याची ओळख आहे ना तुमची? हा, आठवडा झाला असेल. मग इतका कसा काय तिचा तुझ्यावर विश्वास? आणि लयच इम्प्रेस झाली रे ती तुझ्यावर. म्हणजे अगं तुला काय म्हणायचंय काय? तसं काय सुद्धा नाही बाबा. मी त्यांना फक्त मदत करतोय, बाकी काय नाही. नक्की ओळखच आहे ना का दुसरं काय? अगं माधुरी काय बोलतेस तू? काय सुद्धा तू समजते त्याचा काय सुद्धा विषय नाही. तुला मी आत्ताच सांगते, माझ्यापासून काहीच लपवायचं नाही. तुझं सारखं सारखं काय काम असतं का आमच्या दुकानात? एकदा सांगितलेलं कळत नाही? मी काय त्याला पळून न्यायला आले नव्हते, मी कामासाठी आलेले. कॉम असलं तरी यायचं नाही, आधीच सांगून ठेवते. चल निघित ना. हात लावायचा नाही मला. मी काय करू शकते आणि काय नाही मागच्या वेळेला दाखवलंय ना तुला, परत दाखवू? उगाच डोक्यात जायची कामं नाही करायची, सांगून ठेवते. चल निघ. तुला असं नाही कळणार. चतर तुला बघून घेते. आप्पा काय झालंय? घरात एवढं टेन्शनचं वातावरण, चेहरे का पडल्यात सगळ्यांची? तुझी आजी आहे ना, विनाकारण टेन्शन द्यायला. जमिनीची कागदपत्र लपून ठेवली, देना झाली. आता ती नाही मिळाली तर काय करायचं? हाय का आप्पा, उगाच टेन्शन घेतलंय तुम्ही. अहो आज ना उद्या देईलच की. जर का नाही दिलं तर तलाठी करायलाच जाऊ. हा, दुसरा सातबारा काढून घेऊ, त्यात काय एवढं? आणि त्या जामकराचं काय करायचं? त्याचं काय? अहो त्याचा नका जास्त विचार करू. आपण त्याला रिक्वेस्ट करू, विनंती करू. त्याला म्हणायचं बाबा थोडा दिवस थांब. थांबवतो, ऐकल. म्हातारीने कागदपत्र दिलं नाही ना, मलाच तिचं काहीतरी करावं लागेल. आप्पा अहो मी काय म्हणते, उद्या गणपतीचं विसर्जन आहे नवं, आपण जामकरासनी जेवायला बोलवूया. म्हणजे मग काय होईल, आपला पाहुणचार बघून ते आपल्याला वाईफ मदत करायला तयार होतील बघा. मला नाही वाटत तो माणूस गोड बोलून ऐकल. बघितलं ना कसं आहे ती. मला लय हे करू वाटतं त्यो. तर तू एक काम कर, तो सांगाल ना तेवढे पैसे दे त्याला. तुझ्या खिशात नसती एक दमडी. अरे तुला जरी एकाला काढला ना तरी तुला कोणी किंमत देणार नाही. गोपाळ जा, तू जामकराकडे जा आणि त्यांना विसर्जनाचं निमंत्रण दे. जा. बर, सकाळी जातो. मी उभा आहे ना माझ्या पायावर. पण तुम्हाला असं वाटत नाही का, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे? प्रगती नाही वाटत? काय बोलणार आता मी? खरं तर हा तुमचा फॅमिली मॅटर आहे, त्याच्यात मी बोलणं काय बरोबर वाटत नाही मला. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, पण मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बहिणीच्या प्रगतीचा, तिचा पण थोडासा विचार करावा. आणि मी इथे आलो होतो ते, आज बाप्पाचे विसर्जन मिरवणूक आहे, तर मी आरतीचा मान येणार नाही, जमणार नाही. आम्ही निघालोय मुंबईला. चल आर्या, आपण निघतोय.
मुंबईला जातोय आपण. दादा तुला सांगितलेलं का कळत नाहीये? मी नाही येणार आहे तुझ्यासोबत. अरे बेअक्कल का तू? तुला अक्कल आहे की नाही? किती वेळा सांगायचं आपण मुंबईला जातोय, चल. दादा मी आता मेले जरी ना तरी तुझ्यासोबत मुंबईला कधीच येणार नाहीये. आता कळलं मला काय किंमत आहे तुझ्या नजरेत. समजलं मला किती आदर करतेस तू माझा. आता तुला मुंबईला यायचं तर ये, नाही तर नको येऊ, पण आजपासून आपला संबंध संपला. अरे वा, याला म्हणतात सुंठी वाचून खोकला गेला. हा तर निघून गेलाच, पण जाताना माझा मार्ग मोकळा करून गेला.